कोल्हापूरमधील शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात आज मनसे शहर संघटक सुनील सामंत यांच्या वतीनं शहरातील शाळांकडून घेण्यात येणाऱ्या देणग्यांसंदर्भात निवेदन देण्यात येणार होतं। याबाबत मनसेच्या लेटरहेडचा वापर करत माध्यमांना निमंत्रित करण्यात आलं होतं। मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी या संदर्भात कल्पना न देता निवेदन देण्याच्या या प्रकाराबद्दल सुनील सामंत आणि सचिन साळोखे यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याचं पत्र दिलं होतं। त्यानंतर आज हे निवेदन मनसेऐवजी शिवशाही फाउंडेशन या नावानं देण्यात आलं। याचवेळी या ठिकाणी मनसेचे शहर अध्यक्ष प्रसाद पाटील हे दाखल झाले। शिवशाही फाउंडेशन नावानं निवेदन देण्यास आपली हरकत नाही, मात्र पक्षशिस्तीचा भंग होत असल्याच्या मुद्द्यावरून प्रसाद पाटील आणि सुनील सामंत यांच्यात चांगलीच जुंपली। दोन्हीकडून आपण कसे योग्य आहोत सांगण्यात येत असल्यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता। काही वेळानं दोन्ही बाजूंनी समजुतीची भूमिका घेत पक्षवाढीसाठी एकत्र काम करू अशी भूमिका घेण्यात आली। त्यामुळं सध्या तरी या वादावर पडदा पडलाय।